श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 697. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये जेव्हा भरतजींनी प्रभू रामचंद्रांना बोध मागितला, शिकवण मागितली की ज्या आधाराने 14 वर्ष या अयोध्येचा राज्यकारभार देखील सांभाळला जाईल आणि त्याचबरोबर माझ्या अंतरंगामध्ये असलेल्या तुमच्या चरणांच्या प्रेमाला देखील मी सांभाळू शकेन. जेव्हा भरतजींनी हे प्रभू रामचंद्रांच्या चरणी मागितलं, त्यावेळेला भगवंताने देखील तोच बोध दिला भरतजींचं निमित्त करून तुमच्या आमच्यासाठी, की आपला राम देखील वनात हरवलेला आहे. हा हृदयस्थ असलेला आत्माराम, ज्याची आम्हाला आज ओळख नाही, परंतु अशा या रामाची प्रीती निभावण्यासाठीच म्हणून प्रभू रामचंद्र आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची योजना करतात. सद्गुरू म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्ष तो भगवंतच आहे. केवळ रूपाने वेगळा परंतु स्वरूपाने एक. आणि तोच सद्गुरू नाम रूपाने आपल्या जीवनामध्ये येतो. त्यामुळं नाम, सद्गुरूचं रूप आणि भगवंताचं स्वरूप हे अभिन्न आहे. सज्जनो, अशा सद्गुरूच्या चरणांवरती आपला भार टाकणं किंवा भगवंताच्या नामाला अत्यंत मनापासून हृदयात घट्ट धरणं, या सर्व गोष्टी एकच आहेत. आपण आपल्या अनुकूलतेनुसार ज्या पद्धतीने आपल्या सद्गुरूंशी समर्पित राहोत, सद्गुरू आपल्या समस्त जीवनाचा भार घेतो. किंबहुना आपल्यासाठी वेगळं करायला काही तो ठेवतच नाही. जीवन संपूर्णपणे रिकामं करतो, मोकळं करून टाकतो. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात ना, की रघुनायका वीण काया सिणावे, जना सारिखे व्यर्थ का वोसणावे. या सामान्य जनासारखं व्यर्थ का आपण शिणावं बरं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला एवढा मोठा आधार आहे सद्गुरूंचा. त्या सद्गुरू चरण रजाच्या आधाराने हे भरता समस्त अयोध्या ही सांभाळली जाईल. तुला आता करायचं काहीच राहिलेलं नाहीये. ज्या प्रभू रामचंद्रांनी या सद्गुरूचं महात्म्य आपल्याला सांगितलं, सज्जनो, हा तुमच्या आमच्या जीवनाचा नित्य अनुभव आहे. हीच आमच्या जीवनाची वास्तविकता आहे. कित्येकांना त्या वास्तविकतेचं दर्शन होतं, तर कित्येक जण आपल्या कर्तेपणाच्या अज्ञानाच्या भ्रमामध्ये राहतात. एवढाच फरक आहे. गोष्ट घडवून आणतात ते केवळ हे सद्गुरूच, यात काही शंका नाही. भरताला हाच बोध प्रभू रामचंद्रांनी दिला आणि आता भरतजींना प्रभू रामचंद्र ते देणार आहेत ज्यासाठी केला होता अट्टाहास. आज या चित्रकूटावरती हा परमोच्च क्षण आपण अनुभवणार आहोत. बघूयात गुरुकृपेने त्याचं चिंतन ज्या पद्धतीने साकार होईल, त्या पद्धतीने आपण चित्रकूटाचा हा महिमा गाण्याचा प्रयत्न करूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. राजधर्म सरबसु एतनोई, जिमी मन माह मनोरथ गोई. बंधु प्रभो दुकीन बहुभांति, बिनु आधार मन तोषु शांति. भरतशील गुर सचिव समाजु, सकुच स्नेह बिबस रघुराजु. प्रभु करी कृपा पावरी दीन्ही, सादर भरत शीस धरिलीन्ही. चरण पीठ
करुणा निधान के, जनु जुग जामिक प्रजा प्राण के, संपुट भरत स्नेह रतन के, आखर जुग जनु जीव जतन के, कुल कपाट कर कुशल करम के, बिमल नयन सेवा सुधरम के, भरत मुदित अवलंब लहे ते, अस सुख जस सिय रामु रहे ते। मागे बिदा प्रणाम करी, राम लिए उरलाई, लोग उचाटे अमरपति, कुटिल कुअवसर पाई सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, आज कामिका एकादशीचा सुवर्ण क्षण आहे. मनामध्ये असलेली परम इच्छा या कामिका एकादशीच्या निमित्ताने आज भरतजींची पूर्ण होणार आहे. भगवत कृपेचा हा प्रवास या रामचरितमानसच्या आधाराने आपला चाललेला. प्रभू रामचंद्रांनी भरतजींना अत्यंत सुंदर असा बोध दिला की भरता, तू नको व्यर्थ चिंतित होस. सद्गुरूची कृपा आपल्या सर्वांचं कल्याणच करेल. या सर्व 14 वर्षाच्या कालावधीला ती आपल्याला विनासायास निभावून नेईल. परंतु सज्जनो, अनेकदा या शब्दांना देखील कुठल्या तरी रूपाचा आधार असावा लागतो. काहीतरी आपल्या स्वतःचं असल्यासारखं, अगदी हृदयाच्या जवळचं. आणि त्यामुळे भरतजींनी ज्या 3 इच्छा प्रभू रामचंद्रांसमोर व्यक्त केल्या, त्यातील एक इच्छा जी अजूनही भगवंताने पूर्ण केली नव्हती, आणि ती इच्छा होती की प्रभू, मला काहीतरी आधार द्या, मला अवलंबन द्या. आणि प्रभू रामचंद्र भरतजींच्या अंतःकरणातला हा भाव जाणून होते. जेव्हा भरतजींना हा बोध प्रभू रामचंद्रांनी दिला, तेव्हा भरतजींची काय अवस्था झाली. राजधर्म सर बसू एत नोई, जिमी मन माह मनोरथ गोई. राजधर्माचं सर्वस्व सार हे एवढंच आहे, हे भरता, तू ज्यांच्या छत्रछायेखाली आहे तेच सर्व काही निभावून नेतील. हेच या राजधर्माचं देखील सार आहे. परंतु प्रभू रामचंद्रांच्या विषयी असलेल्या अतीव प्रेमातून भरतजींना प्रभू रामचंद्रांच्या रूपाचं काहीतरी अवलंबन हवं होतं, काहीतरी आधार हवा होता. प्रभू रामचंद्रांनी भरतजींना अनेक प्रकाराने समजावून सांगितलं. परंतु जेव्हा त्यांनी बघितलं की भरताला हा सर्व बोध कळतोय, परंतु त्या बोधाचं अजूनही परिवर्तन त्याच्या हृदयामध्ये संतोष आणि शांततेमध्ये होत नाहीये. बघा, बोध आणि त्याची परिणिती हे गोस्वामीजी आम्हाला किती सुंदर पद्धतीने सांगतात. आम्हाला श्री महाराजांनी बोध दिला भगवंताच्या नामाचा, परंतु आम्ही तो हृदयाशी जर पूर्ण घट्ट धरला तरच या नामाच्या आधाराने आम्हाला परमसंतोष आणि परमशांतीची प्राप्ती होईल. अन्यथा नामस्मरण आम्हाला सांगितलेलं आहे, आणि त्याच वेळेला मनामध्ये देखील हा असमाधानाचा, असंतोषाचा प्रवाह अखंड वाहतोय. समजावं, अजूनही आपण गुरुरायाचा बोध घट्ट हृदयाशी धरलाच नाही.
प्रभू रामचंद्र भरतजींना अशा असंतोषाने आणि अशांतीने या चित्रकूटावरून निरोप देऊ इच्छित नाहीयेत. श्री महाराज देखील म्हणायचे की माझा जीव जेव्हा असा असमाधानात असतो तेव्हा मला देखील त्याच्यासाठी मी काय करू असा मनामध्ये विचार निर्माण होतो. एका ठिकाणी आहे जीवनामध्ये जगण्याचं प्रारब्ध, दुसरीकडे आहे सद्गुरूंनी दिलेला बोध. आणि बऱ्याचदा या प्रारब्धाच्या भोगांमध्ये आम्हाला या बोधाचं विस्मरण होऊन जातं. या प्रारब्धाचा ताप आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनेकदा असमाधानामध्ये, असंतोषामध्ये टाकून देतो. मग अशा वेळेला जेव्हा त्या सद्गुरूचं रूप जर तो देहात असेल याचं जर आम्हाला दर्शन झालं तर त्या दर्शनाने गौरवर्ण कांती मूर्तिमंत शांती दया क्षमा शोभे चित्ती रामनामी रंगलाया स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरी. रूपाचं महात्म्य आहे सज्जनो. प्रभू रामचंद्रांचे रूप तर आता या वनवासामध्ये पुढे निघून जाणार. त्यांच्या रूपाचा आठव मी कसा ठेवू? त्या रूपाचं स्मरण माझ्याकडं कसं राहील? किंबहुना त्यांच्या देहाशी अत्यंत संलग्न असलेली अशी कुठली वस्तू जर आपल्याला आज प्राप्त झाली तर त्या वस्तूच्या आधाराने देखील भगवंताच्या रूपाचा आठव होईल. त्याच्या स्मृती आपल्या जीवनामध्ये एखाद्या मोरपिसासारखं आपल्याला शीतल करतील, शांत करतील. भरतजी आपल्या अंतःकरणामधला हा भाव भगवंताला अव्यक्तपणे सांगतात. आणि प्रभू रामचंद्र मनामध्ये विचार करतायत. इकडे समोर मुनी वसिष्ठ आहेत, राजा जनक आहेत, मुनी विश्वामित्र आहेत. एवढे मोठे साधू संत इथं उपस्थित आहेत. वयाने, ज्ञानाने, सर्व दृष्टीने श्रेष्ठ अशा या संतांच्या समोर, अशा या ऋषी मुनींच्या समोर आणि भरताच्या अंतरंगातला हा अव्यक्त प्रेमाचा धागा देखील प्रभू रामचंद्र आपल्या हृदयामध्ये जाणतायत. जणू काही एक तराजूच प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये या दोलायमान स्थितीमध्ये आहे की भरताचं हे प्रेम, त्याची ही अव्यक्त मागणी आणि निदान त्याला तेवढं देणं हे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. तो मला घेऊन जाण्यासाठी आला होता, परंतु मी त्याला केवळ शब्दांच्या आधाराने बोध देतोय. परंतु माझ्या या बंधूला, माझ्या या अत्यंत प्रिय असलेल्या भक्ताला मला काहीतरी आधार देणं गरजेचं आहे, काहीतरी अवलंबन देणं गरजेचं आहे. एकीकडे संकोचवश प्रभू रामचंद्रांचं मन या सर्व धर्मसभेमध्ये असलेल्या उपस्थित या ऋषी मुनींचा विचार करत आहे, तर दुसरीकडं भरताचं हे असलेलं अत्यंत निष्काम प्रेम प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये आपण काय करावं या विचार चक्रामध्ये त्यांना घेऊन जात आहे. गोस्वामीजी म्हणतायत, भरत सील गुर सचिव समाजू सकुच स्नेह बिबस रघुराजू. स्नेह आणि प्रेमाचं हे तराजू होतं. एका बाजूला गुरूंच्या विषयी असलेल्या अत्यंतिक आदर भावातून निर्माण झालेला संकोच, तर दुसरीकडं प्रभू रामचंद्रांचं असलेलं हे अपार प्रेम. आणि मग शेवटी झुकतं माप प्रभू रामचंद्रांनी या स्नेहरूपी तराजूच्या पारड्याला दिला. भगवंताला केवळ त्याची कृपा आपण जर प्राप्त करण्याच्या इच्छेने भजत असूत तर एकच मार्ग आहे सज्जनो,
लोकलाज सोडून भगवंताचं अत्यंत मनापासून भजन, त्याच्यावरती अत्यंतिक प्रेम, आणि अशा प्रेमाने जेव्हा आपण भगवंताला भजतो त्यावेळेला भगवंत देखील धर्मव्यवस्थेमध्ये आपल्या संकोचाला बाजूला ठेवून आपल्या प्रेमळ भक्तासाठी, त्याची इच्छा पुरवण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा संकोच मनामध्ये ठेवत नाही. अहो, हे तर त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र आहे. परंतु जो त्यानंतर आलेला या भगवंताचा अवतार आहे, जो पूर्ण पुरुष आहे, जो श्रीकृष्ण आहे, विचार करा, द्वारकेला जेव्हा सुदामा दरवाजावरती आला आणि जेव्हा तिथल्या रखवालदाराने त्याला थांबून ठेवलं, श्रीकृष्णाच्या कानावरती ही वार्ता जातीये. ज्या पद्धतीने भरतजी आले आहेत, हे लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना सांगतात, त्यांचा शेला, त्यांच्या हातातला बाण, त्यांचं धनुष्य हे कसं क्षणामध्ये इकडं तिकडं सैरभैर होऊन पडलं. इकडं तर द्वारकेमध्ये भगवंताने त्याच्याही पलीकडची मर्यादा राजदरबारामधून अनवाणी पायाने श्रीकृष्ण धावत राजमहालाच्या दरवाजापर्यंत निघाला. जो श्रीकृष्ण दररोज नित्य पायघड्यांशिवाय चालत नसेल, जो माझा श्रीकृष्ण नित्य अत्यंत सुंदर पादत्राणांशिवाय या द्वारकेमध्ये कधी बाहेर पडला नसेल, ज्याला केवळ या गुलाबांच्या अत्यंत मुलायम पाकळ्यांवरूनच चालण्याची सवय असेल, असा श्रीकृष्ण वृंदावनवासी झालाय जणू, आणि वनामध्ये अनवाणी पायाने फिरणारा त्या पद्धतीने धावत सुदाम्यासाठी दरवाजापर्यंत जातो. कोणी आणलं खेचून? सुदाम्याच्या प्रेमाने आणलेलं आहे. भगवंताने देखील आपला संकोच दूर केला आणि त्याने भरतजींना आपल्या पायातल्या 2 सुंदर खडावा, या भगवंताच्या पादुका अत्यंत सहजपणे आपल्या पायातून दूर करून भरतजींच्याकडे त्यांनी त्या सोपवलेल्या आहेत. प्रभू करी कृपा पावरी दीन्ही, सादर भरत सीस धरी लीन्ही. प्रभू रामचंद्रांनी कृपा करून आपल्या खडावा दिल्या आणि भरतजींनी जणू काही आपल्याला एक अनमोल रत्न मिळालं आहे. या भूमिकेतून प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या या पादुकांना आपल्या मस्तकी नमवलेलं आहे. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या या 2 पादुका म्हणजे नेमकं काय आहे? गोस्वामीजींनी अत्यंत सुंदर असं विवेचन या पादुकांचं पुढल्या 2 चौपायांमधून केलेलं आहे. आपल्याला देखील त्यातून जीवनामध्ये सद्गुरूच्या पादुका प्राप्त होणं, त्याचं दर्शन प्राप्त होणं, याचा नेमका काय अर्थ आहे हेच जणू काही गोस्वामीजी सांगतायत. पूज्य मोरारी बापू या प्रसंगाला अत्यंत प्रेमाने गातात. या 3 ज्या ओळी आहेत, त्यांनी मानस संवाद नावाची एक कथा केली होती आणि त्यामध्ये या 3 ओळींनी जणू काही माझ्या हृदयामध्ये असं काही घर करून ठेवलंय. त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने शिकवलं त्या आवाजामध्ये तो भाव तर आपण आणू शकत नाही, परंतु निदान त्या पद्धतीने आपण पहिल्यांदा या 3 चरणांचं गायन करूत आणि त्यानंतर ह्यामध्ये सांगितलेलं जे अत्यंत सूक्ष्म असं महत्व या पादुकांचं आहे ते आपण समजून घेऊयात. प्रभू करी कृपा पावरी दीन्ही, सादर भरत सीस धरी लीन्ही. प्रभु करी कृपा पावरी
दीन्ही सादर भरत शीस धरिली चरण पीठ करुणा निधान के जनु जुग जामिक प्रजा प्राण के प्रजा प्राण के संपुट भरत स्नेह रतन के आखर जुग जनु जीव जतन के प्रभु करी कृपा पावरी दीन्ही सादर भरत शीस धरिली। सज्जनो, या प्रभू रामचंद्रांच्या 2 पादुका गोस्वामीजी म्हणतात काय आहे हे भरतजींसाठी? चरण पीठ करुणा निधान के. बघा, गोस्वामीजींनी प्रत्येक गोष्टीला किती उंचीवरती नेलेलं आहे. आपण सर्वजण व्यासपीठ जाणतो, ज्या व्यासपीठाच्या आधाराने ज्ञानाची देवाणघेवाण होते. गोस्वामीजींनी ज्या पलंगावरती सीताजींनी आपलं लहानपण आई वडिलांच्या कुशीमध्ये घालवलं त्याला पलंगपीठ म्हटलेलं आहे. आणि इथं या पादुका म्हणजे प्रत्यक्ष चरणपीठ, चरणपीठ करुणा निधान के. समस्त भगवंताचं प्रेम जणू काही त्याने एकवटून या 2 पादुकांच्या रूपाने भरताला दिलंय. आणि भरताने जो बोध मागितला होता की हे रामा, मला या अयोध्येचा देखील सांभाळ करायचा आहे, या सर्व लोकांना देखील मला अत्यंत सुखामध्ये ठेवायचं आहे, मला अशी शिकवण दे. प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या पादुका म्हणजे जनुजुग जामिक प्रजा प्राण के. प्रजेच्या प्राण रक्षणासाठी जणू काही 2 पहारेदार या 2 पादुकांच्या रूपाने प्रभू रामचंद्राने दिल्या आहेत. पूज्य बापू याच कथेमध्ये सांगतात की जेव्हा रात्र व्हायची, निजानीज व्हायची, अयोध्येमध्ये जेव्हा सर्वजण गाढ निद्रेमध्ये असायचे, त्यावेळेला या पादुक सिंहासनावरून खाली उतरायच्या आणि समस्त अयोध्येची परिक्रमा करून यायच्या. सर्वजण खुशाल आहेत ना? ज्या पद्धतीने माझे श्री महाराज गोंदवल्यामध्ये देखील प्रत्येकाची काळजी घेतात, सर्व निजानीत झाल्यानंतरही अस्तित्व बुद्धी असलेल्या जीवाला आजही त्या पादुकांचा आवाज ऐकू येतो. जनुजुग जामिक प्रजा प्राण के. सज्जनगडावरती एकदा एकाने अनुभव सांगितला होता की समर्थ देखील असाच गडाची परिक्रमा मध्यरात्री करतात. एकदा एक मनुष्य महाद्वाराजवळ उशिरा आला आणि बंद झाल्यामुळे तिथंच बाहेर पहुडला होता. अंगावरती काही विशेष गारव्यासाठी कपडा नव्हता. मध्यरात्री डुलकी लागलेली असताना न जाणे सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा पाहतो की अंगावरती कोणीतरी कांबळ आणून टाकलंय. कोण सांभाळतंय? जनुजुग जामिक प्रजा प्राण के.
आणि काय भरतासाठी वैयक्तिक कसं आहे, कारण की भरताने 2 गोष्टी मागितल्या, एक प्रजेचं रक्षण आणि दुसरं माझ्या हृदयामध्ये असलेलं हे निरागस प्रेम, त्याला सांभाळणारं. बघा गोस्वामीजींनी किती अचूक या पादुकांचं वर्णन केलंय. संपुट भरत स्नेह रतन के. बघा आपण एखादा सुंदर दागिना घेतो आणि आपल्याला तो जव्हेरी, तो ज्वेलर शॉप एक सुंदर त्याच्यासाठी बॉक्स देतो, त्या दागिन्याला नीट ठेवण्यासाठी, सांभाळून ठेवण्यासाठी. दागिना हा नीट जपून ठेवला तर तो व्यवस्थित राहतो, अन्यथा तो हरवून जाण्याची शक्यता आहे. गोस्वामीजी म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी या 2 पादुका दिल्या नाहीत तर संपुट भरत स्नेह रतन के. जणू काही भरतजींच्या या प्रेमाला सांभाळण्यासाठी, या भरतजींच्या या प्रेमरूपी रत्नाला जणू काही हा डब्बा प्रभू रामचंद्रांच्या या 2 पादुकांच्या रूपाने भरतजींना प्राप्त झालाय. कारण त्यांची मागणीच अशी होती की माझ्या हृदयातलं प्रेम कधी आटू देऊ नकोस रामा. माझ्या ब्रह्मानंदांनी देखील श्री महाराजांनी दिलेल्या या 2 पादुका आपल्या हृदयाशी धरून ठेवल्या. जणू काही आपल्या हृदयातलं हे प्रेम या पादुका रूपी डब्यामध्ये पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी सांभाळलं आयुष्यभर. आणि ज्याला साधना करायची आहे त्या साधनेसाठी या 2 पादुका म्हणजे रा आणि म या 2 अक्षरांची रूप आहेत सज्जनो. राम 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 या नामाचं हे जणू काही व्यक्त रूप म्हणजे या पादुका आहेत. प्रजेची गोष्ट झाली, भरताच्या प्रेमाची गोष्ट झाली, साधकासाठी साधन रूपाची अवस्था झाली, आणि मग आपले जे अत्यंत रक्ताचे नाते संबंध असलेले आपले माता आहेत, आपले बंधू आहेत, आपले अत्यंत जवळचे आप्त प्रियजन. गोस्वामीजी म्हणतात या पादुका म्हणजे कुल कपाट कर कुशल करम के. प्रजेसाठी एवढ्या मोठ्या व्यापाला सांभाळण्यासाठी पहारेकरी, परंतु प्रियजन जे घरामध्ये राहणार आहेत त्या घराच्या 4 भिंती, अशी 2 सुंदर घरं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी या 2 पादुकांच्या रूपाने आपल्या सर्व आप्त इष्टांसाठी दिलेले आहेत. बघा राजा दशरथ देखील सीताजींना म्हणत असतो कधी इथं राहा, कधी तुझ्या वडिलांकडे राहा, जिथं तुला मन रमेल तिथं राहा. प्रत्येकाला एक माहेर आहे, एक सासर आहे, प्रत्येकाला हवा पालट हवा आहे आपल्या मनाला स्थैर्य देण्यासाठी. आणि म्हणून या 2 घरांची भूमिका या 2 पादुकांच्या रूपाने गोस्वामी आपल्या समोर ठेवतात. या राजधर्मामध्ये अनेक प्रकारची कर्म करायची आहेत, अनेक उद्योग आहेत. क्षत्रियांना लढाई करायची आहे, व्यापाऱ्यांना, सराफांना, बजाजांना वेगवेगळ्या पद्धतीने वस्तूंचं उत्पादन करायचंय. या अयोध्येचा कोश वृद्धिंगत करायचा आहे, अयोध्येला संपन्न करायचंय. गोस्वामीजी म्हणतायत बिमल नयन सेवा सुधरम के. परंतु त्याआधी काय, कुशल कर्म करण्यासाठी हातासारखे ते सहाय्यक आहेत. जसं कुठल्याही कर्मासाठी 2 हात हवे आणि 2 हातांच्या एकत्रित केलेल्या कार्यातून कुशलता जशी साकारते, त्याप्रमाणे ज्याला आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ करायचा आहे त्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या या 2 पादुका म्हणजे त्याचे 2 हात आहेत, त्याचं कर्म करण्याची शक्ती आहे. आणि जो सेवेमध्ये आहे त्या सेवेमध्ये कधीच 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 कुठली कामना निर्माण होऊ नये.
त्यामध्ये आपल्या स्वतःचा कुठलाही स्वार्थ मिसळला जाऊ नये, यासाठी गोस्वामीजी म्हणतायत, भरत मुदित अवलंबल हे थे, अस सुख जस सिय रामू रहे थे. सेवारूपी श्रेष्ठ धर्मासाठी, तो धर्म निभावण्यासाठी, त्याच्या मार्गदर्शनासाठी जणू काही या पादुका म्हणजे दोन निर्मळ नेत्र आहेत. या पादुकांच्या नित्य पूजनातून, त्याच्या नित्य दर्शनातून आपला सेवेवरता असलेला भाव हा अत्यंत निष्काम होत जाणारे हे दोन निर्मळ नेत्र. अशा रीतीने भरतजींना त्यांच्या मनोवांछित असलेल्या कल्पनेच्या पलीकडचे हे अवलंबन प्रभू रामचंद्रांनी आपल्या पादुकांच्या रूपाने दिलंय. आणि ते प्राप्त झाल्याने भरतजी परम आनंदित झालेले आहेत. त्यांना असं सुख प्राप्त झालेलं आहे की जणू काही या दोन पादुका नाही, तर प्रत्यक्ष सीता राम आपल्या समवेत अयोध्येला परत येत आहेत. सज्जनो, हा सर्व अस्तित्व भावनेचा व्यवहार आहे. ज्याच्या मनामध्ये ती अस्तित्व भावना जेवढी, तेवढ्यासाठी तो परमरूप असलेला परमात्मा त्या वस्तुरूपाने प्रगटतो आणि तेच कार्य करून देतो जे त्याने सगुणामध्ये करून दिलेलं आहे. अशा या भगवंताच्या दोन खडावा भरतजींना प्राप्त झाला. भरतजींनी त्या अत्यंत प्रेमाने आपल्या मस्तकी धारण केल्या आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांचा निरोप मागितलेला आहे. प्रभू रामचंद्रांनी भरतजींना आपल्या हृदयाशी धरलं आणि इकडं त्याच वेळेला स्वर्गातल्या देवतांनी देखील आपला विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली की जेणेकरून आपल्याला जे साध्य करायचं होतं ते या भरतजींना आनंदित करून प्रभू रामचंद्रांनी वनवासाचा आता पुढील मार्ग स्वीकारायचं ठरवलंय. यातच आपला जणू काही आता आपण विजय साकारणार आहोत, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. सज्जन हो, त्यातील पुढील कथाभागाचं चिंतन आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.